नमस्कार शेतकरी बंधूंनो, ही आहे जार्विसा रेड डायमंड. याची लागवड करून एक साधारण म्हणण्यापेक्षा डायरेक्ट 15 मेला 2025 मध्ये लागवड केलेली आहे. हे पाहू शकता, या झाडावरती फळ आणि छाटणी 20 मार्चला घेतलेली आहे. हे बघा, पाहू शकता या म्हणजे फुटव्यातून प्रत्येकी कळी बी टाकत आहे. आणि ह्याच्यावरती माल, खास माल हा मी टेम्परेचरला राहतोय का ह्या हिशोबाने ठेवलेला होता. म्हणजे जेणेकरून टेम्परेचर वाढलेलं आहे, या टेम्परेचरमध्ये माल राहतोय का. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ड्रॉपिंग होतो, पण अजिबात नाही. हे 1 वर्ष पूर्ण व्हायचं ह्या झाडाला. त्याच्या अगोदरच मी छाटणी घेतलेली. तर पाहू शकता, हे गस डायरेक्ट 20-25 फळं ती बघा झाडावरती. हो का, डायरेक्ट गच्ची गस, अजिबात ड्रॉपिंग नाही, काय नाही. प्लस वरून फुटव्यातून प्रत्येक फुटव्याकडेच कळी टाकत आहे. पहा, हे पहा दुसरं झाड, काहीच प्रॉब्लेम नाही. 1 नंबरमध्ये असं सेटिंग होत असते. आपली सर्व रोपं गुजरातमधली असतात. पाहू शकता, बाबा गच्ची गस, वरून कळी निघत आहे फुटवे गणेश. 20 मार्चची छाटणी आहे. हो का, प्रत्येक फुटी गणेश कळी टाकत आहे. आणि झाडावरती माल एवढ्या टेम्परेचरला सुद्धा वर काही नसताना एकदम क्वालिटीचा माल राहिलेला आहे. हो का, पाहू शकता. तरी शेतकरी बंधूंनी काही लोकांच्या भूल थापा किंवा इतर काही ह्याला न बळी पडता बिनधास्त रेड डायमंडची लागवड करावी. हे पूर्णच आहे बघा, हे तुमच्या समोर दिसतंय. हे डायरेक्ट गच्चे गच 4-5 गसच आहे. हो का, हे मी छाटणी 20 मार्चला घेतलेली. पाहू शकता, हो का, झाडावरती कमीत कमी 20-25 फळे आहे बघा. हो का, आता ही पिवळा पाला जुना पडून जातो आणि नवीन फुटवा निघतो. हे असं विशिष्ट आहे पेरूचे. हे काही लोक पाला काढतात, पण ही पाला काढून उपयोग होत नाही. कारण ह्यातून ही पाला गळून गेल्यानंतर ह्याच्यातून दुसरा डोळा फुटतो आणि त्यातून डायरेक्ट आपल्याला माल चांगल्या प्रकारे मिळतो. तरी काही शेतकरी बंधू पाला वगैरे काढतात, तर ही काढू नका. पाहू शकता, 1 नंबर क्वालिटीमध्ये माल आहे. एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा याच्यावरती चांगल्या प्रकारे माल राहतोय. पूर्ण ओपन आहे. एकही ह्याला सपोर्टच नव्हता कसला शा मालाला. म्हणजे टेम्परेचरपासून संरक्षण नव्हतंच कसलेच. वरती नेट नाही, काय नाही, सगळं ओपन आहे पूर्ण. तरी झाडावरती 20-25 फळ आहे. प्लस ह्या फुटीतून जे आता 20 मार्चला छाटणी झालेली ती म्हणजे त्याचे डोळं फुटून त्याच्यातून आता कळी टाकत आहे. हो का, पाहू शकता, ही कळी अशा प्रकारे कळे आहेत. आपण चांगल्या प्रकारे रोपं देतो. हे माझे स्वतःचा प्लॉट आहे. पाहू शकता, हो का, गच्ची गस आहेत. पूर्ण उन्हाचं ओपन नसताना उन्हात. हां, हो का, जरी काही शेतकरी बंधूंना रोपं पाहिजे असतील तर मिळतील. एकदम ओरिजिनलमध्ये, एकही डुप्लिकेट येत नाही. कोलकात्याचे घेतात, कुठं 60 रुपयाचे घेतात, काय करतात. आणि 50-60% शेतकऱ्यांची रोपं गेलेले असते. हे पाहू शकता, डायरेक्ट छाटणी घेतलेली वरून आपण.
आता इथं माझ्याबरोबर कॅमेरादार आहे कोण नाही, माझी मुलाखत बी म्हणजे समोरासमोर तुम्हाला माझा चेहरा बी दिसला असता. कसं आहे, मी अचानक रानात आल्यानंतर मी डायरेक्ट डोक्यात आलं की बाबा ही 4 म्हणजे शेतकरी बंधूंपर्यंत पोचावं. पाहू शकता 1 वर्षाच्या आतल्या झाडाला चांगल्या प्रकारे माल सेट केला आहे. एवढं टेम्परेचर असताना सुद्धा ह्या माल म्हणजे ड्रॉपिंग होत नाही. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे सेटिंग होते. पाहू शकता. एवढ्या टेम्परेचरला पण सेटिंग झालेली आहे. धन्यवाद शेतकरी बंधू.